बऱ्याच ताईंच्या संक्रांतीपासून कमेंट येत होत्या की ब्लाऊजला लावलेली फुलं तू कशी बनवलीत ते दाखव. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तेच शेअर करणार आहे. तसं तर काल हा ब्लाऊज कट कसा केला हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं. आणि इथं पाठीमागची जी स्टोर रूम आहे ना त्याच्यामध्येच माझी शिलाई मशीन आहे. तसं तर खूप ब्लाऊज माझे शिवायचे पेंडिंगला आहेत, पण तुम्ही बघताय उन्हाचं टेम्परेचर कसलं आहे. आणि ही स्टोर रूम आपली पत्र्याचे इतकी डेंजर गरम होतं आहे ना तिथं, त्यामुळं काही जास्त जाणं होत नाही. पण खूप दिवस झालं म्हटलं आता किती दिवस तुम्हाला म्हणजे दाखवायचं तरी ठेवणार. आणि हा ब्लाऊज तसाही मला पाहिजे होता म्हणून मग कटिंग करून घेतली होती. आज शिवण्यासाठी पाठीमागं आले होते. अगदी सोप्या पद्धतीनं ही फुलं बनवता येतात, काही अवघड गोष्ट वगैरे नाही. सुरुवातीला तर ना मशीनचा म्हणजे दोरा वगैरे जो मला ब्लाऊजला पाहिजे होता ना तो बॉबिनमध्ये भरून घेतला आणि डब्बीमध्ये लावून मशीनला लावून घेतला. आता बऱ्याच जणांना शिलाईमध्ये इंटरेस्ट नसेल ना, त्यांना बोर वाटेल, पण काही ना काही तुम्हाला थोडंफार काहीतरी माहिती मिळेल. त्यामुळे आपला व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे, म्हणजे कुठल्या साडीतला वगैरे नाही, असंच मी कापड आणलं होतं. कारण बऱ्याच ज्या जुन्या साड्यात ना माझ्या लग्नाच्या अगोदरच्या किंवा लग्नानंतरच्या पहिल्या 1-2 वर्षातल्या सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम असतो की त्या साड्यांवरचे ब्लाऊज कोणालाच बसत नाहीत. आणि हा हिरवा ब्लाऊज हा प्रत्येक साडीवरती म्हणजे बऱ्याच 50% साडींवरती आपण वापरू शकतो म्हणून हे एक्स्ट्रा कापड आणलं होतं. पण यूट्यूबचं काम याच्यातून मला पण शिवणं होत नव्हतं. म्हटलं चला आज काहीही केले आपण हा ब्लाऊज कम्प्लीटच करूया. कारण पाडव्याची जी साडी आहे ना ती बॉटल ग्रीन कलरची आहे आणि त्याच्यामध्ये खूप छोटा ब्लाऊज निघत होता. तर म्हटलं त्या साडीवरती हा ब्लाऊज घालता येईल मला. त्यानं मी पाठीचा जो भाग आहे ना तो सुरुवातीला शिवायला घेतला होता. आणि बघा बऱ्याच ब्लाऊजचे प्रॉब्लेम असतात की ब्लाऊज पाठीमागून उचलतो. तर ब्लाऊज पाठीमागून उचलण्याचं एक कारण असू शकतं की जे आपण पट्टी लावतो ना पाठीमागची आडवी, तर ती काही जण काय करतात आहे ह्याच ब्लाऊजला टिप मारून उलटं सुलटं करतात. त्यामुळे सुद्धा ब्लाऊज म्हणजे उचलतो. काय करायचं आहे अशी सव्वासा ब्लाऊज आहे ना तो जोडून घ्यायचा. त्यानंतर सेपरेट अशी 1-1.5 इंचाची पाठीमागची पट्टी काढून ती जॉईंट करायची. त्यानं कसा ब्लाऊजच्या पाठीला भरपूर ताण राहतो आणि ब्लाऊज आहे ना तो पाठीमागून उचलला जात नाही. तसंच शिलाईकाम हे खूप किचकटही आहे आणि करायला गेलं ना तर खूप सोप्पंसुद्धा आहे. फक्त छोट्या मोठ्या आपल्या ज्या चुका आहेत ना त्याचं निरीक्षण करून सुधारणा करायला हवी. आता बघा एवढा सगळा ब्लाऊज शिवून झाला. तसं तर आपला म्हणजे जे चॅनल आहे ते काही ब्लाऊज रिलेटेड नाही, त्यामुळे इतकं तर मी डिटेलमध्ये सांगू शकत नाही. कारण सगळ्यांनाच ही गोष्ट बघायला आवडेल असं नाही. आणि तो उकडून मी एकदम ओली गार अशी चिंब झाली होते. आणि आता त्या दोघी येण्याचं वेळ झाले होते कारण मी सकाळ सकाळ आज मला काही म्हणजे गडबड नव्हती म्हणून जवळजवळ 9 वाजता त्या रूममध्ये गेले होते. तेव्हा कुठं 11:30 वाजेपर्यंत माझा तो ब्लाऊज वगैरे तिथलं थोडा आवरून शिवून झाला होता. आता निम्मा राहिलेला सुद्धा व्लॉगमध्ये मी पुढं तुम्हाला शेअर करणार आहे. घरात आले आता माझ्या दोन्ही लेकी येण्याचा वेळ झाला होता आणि परवा मी लोणी स्पंज डोसा बनवला होता. त्यातलंच छोटं एक पातेलं पीठ राहिलं होतं आणि त्याच्याच म्हटलं चला उत्तापा बनवूया आज. रोज रोज चपाती वगैरे खाऊन पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कंटाळा येतो. सुरुवातीला तर मी पीठ टाकून त्याच्यावरती टमाटर कांदा बनवून टाकून उत्तापा बनवला. थोडीशी चटणी वगैरे टाकली होती. नंतर मात्र जे पीठ होतं पातेल्यात आपल्या शिल्लक त्याच्यामध्ये सगळं टाकलं, चटणी, कांदा, टमाटर. म्हणजे दोन्ही पद्धती पण दाखवल्या तुम्हाला उत्तापा बनवण्याच्या. म्हणजे सोपं पडतं, तुम्हाला जे आवडते त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीनं ना उत्तापा बनवू शकता. अगदी जे बॅटर आपण स्पंज डोशासाठी बनवलं होतं ना त्याच्यापासूनच मस्त असे उत्तापा तयार होतात. आता बघा इथं 2 उत्तापा बनवेपर्यंत माझ्या लेकीसुद्धा आल्या होत्या. खाली तुम्हाला दिसत असेल त्या दोघींचं चाललंय मस्त असं म्हणजे जेवण करायचं. आणि ही चिवताई बघा मी खूप दिवस झालं म्हणजे 7-8 महिने झालं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. अशी ती आपल्या जास्वंदाच्या सगळ्या फुलातला रस पिऊन जाते बघा. इतकी नाजूक चोच आहे ना तिची, अगदी न त्या फुलाला काही देठाला काही न होता हळूच त्याची चोच टाकते आणि त्याच्यातला जो काही रस आहे ना ती पिऊन जात असती. तसं तर ह्याच चिवताईनी आपल्या पोर्चमध्ये ना सुंदर असं घरटं बांधले. आता इतकं सुंदर पूर्ण होत आलंय ना मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन लवकरच. आणि आज भरपूर वेळ ती होती आणि नेमका मोबाईल हातात होता म्हणून दाखवली. आणि नेहमी ही किचनमधून मला चिवचिव करताना दिसत असते. आता नाश्ता वगैरे केला, त्यानंतर तासभर आराम केला, तुमच्यासोबत व्हिडिओ जो होता तो एडिट करून शेअर वगैरे केला.
संध्याकाळी 4:30 वाजता परत पाठीमागं आले, पूर्ण ब्लाऊज शिवून घेतला आणि इथं आता बाही जोडून माझं पूर्ण फिटिंग करायचं चालू आहे. आणि बघा काखेतली जी शिलाई असते ना, बाही आणि खालचा पोर्शन, ती सुद्धा आपली शिलाई केल्यानंतर एकसारखी जुळायला हवी, म्हणजे आपला ब्लाऊज आहे ना फिटिंगमध्ये परफेक्ट बसतो. आणि फुलं कशी बनवते तर अगदी बघा, कोणतंही माप न घेता एका चौकोनी आकारामध्ये इथं मी तुकडे कट केले. तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला फुलं बनवायची असते ना, तर तुम्ही चारी बाजूनी 2-2 इंच अंतर घ्या, म्हणजे अगदी चौकोनी तुकडा कट होईल. आणि चोळीच्या खानासारखी त्याची घडी घालायची आणि फक्त त्याला एक एक टिप मारायची आणि त्याच्याशी चोळीच्या खानासारखे त्रिकोण पूर्ण करून घ्यायचे. त्यानंतर 4 पदरी एक दोरा सुईमध्ये ओवून घ्यायचा आणि फक्त ते त्रिकोण आहेत ना, अगदी आपण हातशिलाई कशी करतो साडीच्या फॉलला किंवा मग कुठंही गळ्याच्या गोटला वगैरे करताना ब्लाऊजच्या, त्या पद्धतीने हे बघा समोर दिसते. समोर जे सगळे त्रिकोण होते ना, त्याच्यातून सुई बघा हातशिलाईसारखी घालून सगळे त्रिकोण त्या दोऱ्यामध्ये ओवून घेतलेत. आता फक्त आपल्याला एक एक हा त्रिकोण आहे ना ओढायचा, म्हणजे पाकळीचा आकार तयार होतो. आता फुल किती पाकळ्यांचं बनवायचं तर ते तुमच्या आवडीनुसार आहे. कमीत कमी 5 पाकळ्यांचं 7 पाकळ्यांचं हे फुल बनवायचं, म्हणजे खूप सुंदर दिसतं. आणि बघा अगदी मिनिटात हे फुल तयार झालं. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला तुमच्या आवडीनुसार 2, 4, 5 अशी फुलं लावू शकता. आणि सोपी पण ॲट्रॅक्टिव्ह अशी, न बोर होणारी आणि कायम ट्रेंडिंगला राहणारी अशी तुम्ही ही डिझाईन ब्लाऊजसाठी नक्की बनवू शकता. किती सोप्या पद्धतीने हे फुल झालंय बघा. नंतरही म्हणजे जेव्हा कधी मी ब्लाऊज शिवेल ना, आणखीन 2-3 प्रकारची मी फुलं तयार करत असते किंवा ब्लाऊजसाठी बोसुद्धा बनवत असते. ते सुद्धा येत्या काही व्हिडिओमध्ये हळूहळू मला जसा वेळ भेटेल ना तसं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आत्ताच्या व्हिडिओला तुम्ही जर प्लीज लाईक केलं नसेल ना, तर जाता जाता लाईकसुद्धा करा. कमेंट करता आणि लाईक करायचं विसरून जाता. आणि इथं बघा एका कोपऱ्याला इथं मी गोल गळा शिवला ह्या ब्लाऊजचा आणि हे फुल लावून घेतले. तुम्ही तर तसं तर ब्लाऊजचा मध्यभागी सेंटर जिथं येतो तिथं पण लावू शकता, म्हणजे ज्याची त्याची चॉईस आहे की तुम्हाला हे फुल कुठं लावायचं आहे. ते गळ्याच्या शेजारी अशी 3 फुलं करून सुद्धा तुम्ही तिथं लावू शकता. एकदम सुंदर अशी फुलं दिसतात. आणि मध्यभागी ना छोटंसं एक बटन लावून घेणार आहे मी. असं बटन लावलं ना आणखी ॲट्रॅक्टिव्ह लुक देतो ब्लाऊज. आणि तुम्हाला प्रत्येकजण विचारणार की हे फुल कसं केलंय किंवा विकत आणलंय का, अशा पद्धतीनं म्हणजे कमी खर्चिक हा ब्लाऊज तयार होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.